हॅलो. मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रत्येक मूलांक आणि त्याचा ग्रहस्वामी कोणता हे सांगितलं होतं. आणि आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी मूलांक आणि त्या ग्रहस्वामीची जी कॅरेक्टरिस्टिक आहे तीच कॅरेक्टरिस्टिक त्या मूलांकाची असते. आता पहिला सांगितलं होतं नंबर 1, त्याचा ग्रहस्वामी आहे सूर्य आणि त्याची महत्त्वाची कॅरेक्टरिस्टिक आहे कम्युनिकेशन स्किल. त्यांचं कम्युनिकेशन स्किल खूप छान असतं आणि बोलण्यातून ते बरोबर प्रत्येकावर छाप पाडत असतात. नंतरचा आहे मूलांक 2. मूलांक 2 म्हणजे काय? चंद्र, मून, आपण त्याला आपल्या भाषेत राणी म्हणतो. आणि बघा त्याची जे काही कॅरेक्टरिस्टिक आहे ती आहे सेन्सिटिव्हिटी अँड इंट्युशन. ज्यांचा मूलांक 2 आहे ना त्यांना जनरली पुढे काही घडणार असेल ना तर ते आधीच त्याचा भास होत असतो, इंट्युशन म्हणतो आपण त्याला. नंतरचा आहे मूलांक 3, त्याचा आहे ज्युपिटर. ज्युपिटर म्हणजे देवगुरु. गुरु काय करतो? ज्ञान वाटतो, बरोबर आहे की नाही? आणि समोरच्याला इमॅजिन करायला शिकवतो. बस तीच कॅरेक्टरिस्टिक तुमच्या मूलांक 3चे नॉलेज अँड इमॅजिनेशन. नॉलेज अँड इमॅजिनेशन. नंतरचा आहे नंबर 4, मूलांक 4. मूलांक 4चा ग्रहस्वामी कोणता आहे? राहू. राहू म्हणजे त्याच्याकडे काय? फक्त डोकं. मग डोकं म्हणजे काय? हा पूर्ण डोक्याने विचार करणारा पर्सन आहे. मीन्स डिसिप्लिन अँड ऑर्गनायझेशन. डिसिप्लिन अँड ऑर्गनायझेशन एकदम परफेक्ट असतं त्यांचं. नंतरचं आहे 5. मी तुम्हाला सांगितलं 5 आहे मर्क्युरी. मर्क्युरी म्हणजे काय? बुध. मर्क्युरी म्हणजे काय? बुध. आणि तो एक बॅलन्स असतो, सेंटरचा नंबर असतो. आणि याची जी महत्त्वाची कॅरेक्टरिस्टिक आहे ते इमोशनल बॅलन्स. इमोशनल बॅलन्स. नंतरचा आहे नंबर 6. 6 म्हणजे काय? ऐश्वर्य. आणि त्याचा ग्रहस्वामी आहे व्हीनस, शुक्र. मग आता याचं काय असतं? ऐश्वर्य म्हणजे हा माणूस जो असतो ना नंबर मूलांक 6 वाला, याची महत्त्वाची कॅरेक्टरिस्टिक आहे होम अँड फॅमिली. होम अँड फॅमिली म्हणजे तो एक फॅमिली पर्सन असतो. नंतरचा आहे नंबर 7. 7कडे काय? आपल्याकडे फक्त धड आहे, डोकं नाही आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं की मनाने विचार करता म्हणजे ह्या भावनाच्या आहारी जातात आणि म्हणून याची महत्त्वाची कॅरेक्टरिस्टिक आहे डिसअपॉइंटमेंट, निराशा. यांच्या पदरी नेहमी निराशा येत असते. नंतरचा आहे मूलांक 8. 8चा ग्रहस्वामी कोण आहे? शनी. आणि शनी म्हणजे काय असतं माहिती आहे का? तुमचं सर्वात महत्त्वाचं मनी अँड फायनान्स मॅनेजमेंट. म्हणजे तुमच्याकडे जर 8 हा नंबर असेल तर तुमचा जी काय मनीची मॅनेजमेंट असेल, फायनान्स मॅनेजमेंट असेल ही एकदम परफेक्ट असेल. पण ज्याच्याकडे 8 नसेल ना त्याचं मात्र कुठेतरी गोंधळ असणार आहे सगळीकडे. म्हणजे त्याचे मग 4 ठिकाणी तुमचे पैसे सापडतील तुम्हाला, कुठे 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 ह्या ड्रॉवरमध्ये थोडे, त्या ड्रॉवरमध्ये थोडे, असं असतं. नंतरचा आहे तुमचा मूलांक 9. 9 म्हणजे काय? मंगळ. मंगळ म्हणजे मास. आणि तो काय असतो? सेनापती असतो. एक सात्विक पर्सन असतो, सेनापती. सेनापतीचं काय काम असतं? की त्याला सगळ्यांना धरून चालायचं असतं. त्यांना सगळ्यांना धरून चालायचं असतं. आणि मग त्याला चालायचं असेल म्हणजे तो कसा पाहिजे? मानवतावादी, ह्युमॅनिटेरियन असं म्हटलं जातं. आपण मराठीत त्याला म्हणून मानवतावादी असतो. म्हणजे ह्या महत्त्वाच्या कॅरेक्टरिस्टिक्स आहे. नंबर 1 कम्युनिकेशन स्किल, नंबर 2 सेन्सिटिव्हिटी अँड इंट्युशन, नंबर 3 नॉलेज अँड इमॅजिनेशन, नंबर 4 डिसिप्लिन अँड ऑर्गनायझेशन, नंबर 5 इमोशनल बॅलन्स, नंबर 6 होम अँड फॅमिली, नंबर 7 डिसअपॉइंटमेंट, नंबर 8 मनी अँड फायनान्स मॅनेजमेंट अँड नंबर 9 मानवतावादी. हे सगळे तुमच्या अशा काय झाल्या? ह्या कॅरेक्टरिस्टिक झाल्या. आणि मग या कॅरेक्टरिस्टिक आपण आपल्या लाईफमध्ये कॉम्बिनेशनमध्ये कसं करायचं असतं मी माझ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये प्रत्येक मूलांक 1, 2, 3 ह्या प्रत्येकाच्या कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे त्यांच्यामधल्या स्ट्रेंथ काय आणि त्यांच्यामधले विकनेसेस काय हे सगळं तुम्हाला मी एक्सप्लेन करणार आहे. सो अंटिल देन कीप वॉचिंग फॉर युअर बेटर लाईफ. लिव्ह लाईफ किंग साईज. गुड डे अँड गुड बाय.